मंडळी, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या 1.5 महिन्यापासूनच चर्चेत आहेत. आधी करुणा मुंडे यांनी एका प्रकरणात प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं. प्राजक्ता माळी आणि तिच्यासारख्या काही कलाकारांना धनंजय मुंडे हे पैसे पुरवतात असा थेट आरोप लावला होता. तर 2 दिवसापूर्वी बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांनी परळी इव्हेंट पॅटर्न म्हणत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावं घेतली. यानंतर प्राजक्ताने मौन सोडत काल पत्रकार परिषद घेत राजकारण्यांना चांगलंच सुनावलं. तर प्राजक्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व कलाकारांच्या, विशेषतः महिला कलाकारांची बाजूही मांडली. राजकारण्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी कलाकारांना पुढे आणू नये असंही ती म्हणाली. तसं तिच्यावर झालेले आरोप हे धांदात खोटे आहेत हेही तिने स्पष्ट केलं. तर आता प्राजक्ताच्या समर्थनात बरेचसे कलाकार मंडळी आलेले पाहायला मिळतात. यात महाराष्ट्राचे हास्यजत्राचे लेखक सचिन गोस्वामी यांनी सुद्धा एक पोस्ट शेअर करत प्राजक्ताला समर्थन दर्शवले आहे. तर हास्यजत्राचे लेखक सचिन गोस्वामी यांनी पोस्ट शेअर करत लिहिलंय, ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो. कलेचा आणि कलाकारांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडलं ते निषेधार्थ आहे, क्लेशदायक आहे. आपण निकोप सदृढ समाजाचा आग्रह धरूया. तर सचिन गोस्वामीने ही पोस्ट शेअर करत पृथ्वी प्रतापनेही तिला पाठिंबा दर्शवला आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वातावरण चिघळ आहे. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव समाविष्ट झालं आहे. धनंजय मुंडे विरोधात असंतोष पसरला आहे. त्यानंतर करुणा मुंडे आणि आता सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव धनंजय मुंडेशी जोडलं. प्राजक्ता बीडला एका इव्हेंटसाठी उपस्थित होती तेव्हा तिचा धनंजय मुंडे सोबतचा फोटो होता. पण याचा आता सरपंच हत्या प्रकरणाशी संबंध नसताना तिचं नाव उगाच गोवलं गेले. यावरून प्राजक्ताने काल पत्रकार परिषद घेत राजकारण्यांना हे सोबत नाही असं सांगितलं. तर सचिन गोस्वामी यानंतर लावणी क्वीन गौतमी पाटील हिने सुद्धा प्राजक्ता माळीला समर्थन दर्शवलं आहे. तर या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.